नमस्कार, मी मेघा. आपण पाहत आहात पलूस न्यूज एक्सप्रेस. आज आपण आलोय धनगाव या गावामध्ये. आपल्या सोबत आहेत धनगावचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी, सेंद्रिय शेतीचे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले माननीय श्री सुनील विष्णू भोसले. कृषी दिनाच्या दिवशी त्यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांचा, संशोधनाचा आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या निस्वार्थ कार्याचा हा गौरव आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास, शिक्षण आणि पुढील भविष्यातील स्वप्ने याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. तर दादा, पलूस न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपले कृषीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या मनात कोणत्या भावना होत्या, आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वप्रथम ज्यावेळी मला महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दलचा कृषीभूषण हा पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल मला आनंद झाला. कारण ह्या पुरस्कारामागे खूप मोठ्या संमिश्र अशा भावना आहेत. हा पुरस्कार ज्यावेळी मला मिळाला त्यावेळी आनंद तर झालाच, आणि त्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या शेतीचा, माझ्या कार्याचा आणि मी जो गोपालन करतोय तर त्या सर्वांचाच गौरव होणार होता. आणि ज्या काही थोड्या बहुत लोकांनी माझ्या विश्वास टाकला होता, मला प्रेरणा दिली होती, त्या सर्वांचाही यामुळे गौरव झाला. आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं, कृषी विभागाचं मी आभार मानू इच्छितो. अशा पद्धतीनं मला एक कौतुकाची थाप या वळणावरती, कारण आज आपण बघायला गेलं तर खूप मोठी संकट या लागलेली आहेत. आपल्या ताटातलं अन्न सुद्धा विषयुक्त आहे. तर त्या काळात हा पुरस्कार मिळाला तर हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. इथून पुढच्या काळात काही शेतकऱ्यांसाठी माझ्याकडनं मार्गदर्शन होईल, त्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी गरजेचा होता. त्यामुळे खूप मोठी शाबासकी मिळाल्याची भावना आहे. दादा, आपल्या बालपणाविषयी आणि कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. सर्वप्रथम सांगायला आवडेल की माझा जन्म, मी शेतकरी कुटुंबातच जन्माला आलो आहे. माझे वडील शेती करतात, पारंपरिक पद्धतीची शेती करत होते, त्यामुळे मी शेतकरी कुटुंबातच जन्माला आलो. त्याबरोबर मला दुसरी पण एक पार्श्वभूमी आहे की माझे आजोबा हे मराठीतले पहिले ग्रामीण साहित्यिक माबा भोसले, ज्यांनी त्यांच्या सर्व कथा, कादंबऱ्या किंवा नाटक असतील यामधून शेतकऱ्यांचं जीवन असेल, ग्रामीण भागातल्या बऱ्याच गोष्टींचं त्यांनी त्यांच्या साहित्यातून चित्रण केलं. अशी माझी पार्श्वभूमी होती. त्यामुळं माझं बालपण हे संपूर्णपणे माझ्या खेड्यात गेलं. त्यामध्ये खेड्यात असल्यामुळं घराभोवती किंवा आमच्या गावंदरीत गाई गुरांचा गोठा असणं, शेती असणं, त्यामुळे शेतीच्या सगळ्या व्यवहाराविषयी मी लहानपणापासून जाणून होतो. 12वी पर्यंत मी काही जेमतेम काही काळासाठी मी शेतात जात होतो. माझं सगळं शिक्षण आहे ते माझं इथलं जिल्हा परिषद शाळा, तुमची जी जिल्हा परिषदची शाळा आहे धनगावातली, तिथं माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतरचं जे माध्यमिक शिक्षण आहे ते बुरुंगवाडी म्हणजे ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगरमध्ये, ते आमच्या बाजूचंच एक खेडा आहे, तिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर माझ्या 11वी 12वी जी ज्युनियर कॉलेज आहे ते भिलोडीला सेकंडरी स्कूलमध्ये झालं. आणि तिथून पुढचा जो कालावधी आहे उच्च शिक्षणाचा तो सांगलीला KWC, जयसिंगपूरला 1 वर्ष आणि त्यानंतर पुणे, अशा ठिकाणी माझं सर्व शिक्षण झालेलं आहे. माझं MA मधून इंग्लिश या विषयातून मी पदवी घेतलेली आहे, पदव्युत्तर माझं शिक्षण झालेलं आहे. त्याबरोबरच मी माझ्याकडं जर्नलिझम म्हणजे तुम्ही जे आता पत्रकारिते पण माझ्याकडं डिग्री आहे, BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम, ते मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची त्याची मी पदवी घेतलेली आहे. आणि असं करत असताना SY पासूनच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. मी UPSC मेन्स ला 2 वेळा आणि इंटरव्ह्यूला एकदा माझ्या UPSCला मी अपिअर होतो. काही कारणामुळे म्हणजे मार्क्स कमी पडल्यामुळे, काही माझ्या स्ट्रॉंग विषयातच मला मार्क्स कमी, मराठी लिटरेचरमध्ये कमी पडल्यामुळं माझं सिलेक्शन कुठले पोस्टसाठी झालेलं नाही. MPSCलाही माझी चांगली तयारी होती, तर तो काळ होता तो खूप कठीण होता. त्यामुळं त्यावेळी मला काही तिथं मला यश मिळालं नाही. अशा पद्धतीनं माझं झालं. काही काळ मी सांगलीच्या जे केसरी आहे तिथं मी उपसंपादक म्हणूनही 3-4 महिन्याचा माझा म्हणजे माझी नोकरी झाली, तेवढीच माझी नोकरी झालेली आहे. अशा पद्धतीनं माझं बालपणापासून माझं शैक्षणिक झालेलं आहे. आणि
त्याबरोबर आजोबांचा खूप मोठा म्हणजे त्यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या शेतीविषयी असणाऱ्या जाणीवांचा खूप मोठा म्हणजे माझं व्यक्तिमत्व घडताना प्रभाव पडलेला आहे. एकूणच बघायला गेलं तर घरामध्ये जे वातावरण होतं, शेतीचं गुरंढोरं बैल जोडी आमची होती, त्याबरोबरच जे शेती कसण्याच्या ज्या पद्धती होत्या सगळ्या पारंपरिक असल्यामुळं म्हणजे कुठेही पुढच्या हरित क्रांती आपण म्हणतो तर त्याचा कुठलाही लवलेश गावात तर आलेला नव्हता. त्यामुळे ती जुनी जी शेती कसण्याची पद्धत होती त्याचं मला खूप मोठं अप्रूप होतं, त्याचं आकर्षण होतं. आणि तीच खरं तर माझ्या शेती क्षेत्रात ओढण्याची किंवा त्याची अनामिक ओढ म्हणतो आपण, ते मला लहानपणापासूनच शेतीची वाटायची, शेतीतल्या जीवांची वाटायची, म्हणजे पशु असतील, प्राणी असतील यांचं. त्यामुळे मला एक तो माझ्या आयुष्यात मोठा प्रभाव माझा ह्या सर्व गोष्टींचा होता. अशा पद्धतीनं माझं बालपण गेलेलं आहे. दादा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर ठिकाणी करिअरची एवढी चांगली संधी असताना तुम्ही शेतीकडेच का वळला? खूप चांगला प्रश्न आहे. मला त्याचा अप्रूप वाटलं या प्रश्नाचं. महत्वाचं म्हणजे माझं शिक्षण झाल्यानंतर मी UPSC MPSC करत होतो, त्यात अपयश आलं होतंच. काही काळ मी पत्रकारितेत म्हणजे उपसंपादक म्हणून काम केलंच. आणि त्याबरोबरच मी ETV ला 2004 ते 2006 म्हणजे 104 भागाची मालिका होती यंदा कर्तव्य आहे. लग्न जुळवण्याची एक वेगळी कन्सेप्ट आम्ही ETV पुढे आणली होती. आणि त्यावेळी ETVचं सगळं हैदराबादहून सुरू व्हायचं. ETVचे मी जवळ बरेच सुरुवातीचे भाग एपिसोड मी लिहिले. मधुराणी गोखले, प्रभुलकर त्याच्यावर होस्ट होत्या. अशा पद्धतीने ती सिरियल सुरू होती. त्यानंतर माझे घंटा गावडे वगैरे, सुंदर माझं घर, फिनिक्स, हे सगळे चित्रपट सुरूच होते. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते वगैरे यांच्यासोबत मी काम करत होतो. भरत जाधवांच्यावर मी काम करत होतो, काही सिरियल पण करत होतो. ह्या दरम्यानच एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही गुहागरला गेलो होतो. आणि गुहागरमध्ये मला ज्या आजीनी आम्हाला खायला घातलं, म्हणजे माझ्यावर दिग्गज कलाकार होते. आम्हाला 16-17 जणांसाठी त्या गुहागरमधले एक आजी होत्या, त्यांनी खूप चांगलं जे आपल्याकडे रानभाज्या होत्या ते जुनं पारंपरिक पद्धतीचे खाद्य घातलं. आणि ते म्हणले हे सगळं मूत्रावर आणलेलं आहे आणि त्याला कुठलंही रासायनिक नाही, कुठलंही काही नाही, आणि ते तुम्हाला कसं चवीला लागतंय बघा. आणि मग त्यानंतर मला ते खूप हे वाटलं, म्हणजे की आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच्यापूर्वीची एक गोष्ट अशी आहे की माझा मित्र सुहास पाटील, म्हणजे माझ्या भावाचा मित्र, तो वयानं मोठा होता तरी तो माझ्याशी संलग्न होता माझ्या सिरियल पासून, किंवा आमच्या घंटागावड्यामध्ये तो प्रोडक्शनचं पण काम करत होता, औदंबरचे सुहास पाटील. तर ते एक 2-3 गाया घेऊन ते देशी गायचा गुळ काढायचे, तूप करायचं, सेंद्रिय शेती करायचं. आणि सुहासकडे ज्या वेळी मी जाईल त्यावेळी त्याचं बोलणं एवढंच असायचं की गोमूत्र आज पकडलं, त्याचे जीवामृत केलं, त्याची स्लरी सोडली, गुळ काढला, गुळाच्या ढेपा, त्यानंतर गाईचं तूप, आणि हे सगळं त्याचं घरगुती व्यवसाय होता. आणि त्याच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि त्यालाच म्हणलं बाबा मला पण ह्या क्षेत्रात उतरायचं आहे. आणि मग आम्ही दोघांनी सेम प्रोजेक्ट टाकले, देशी गाई आणल्या आणि सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं मी ह्या क्षेत्राकडे वळलो. मग त्यानंतर आम्ही दोघे एकमेकात हात धरून आजपर्यंत आम्ही सेंद्रिय शेती करतोय. तर सांगण्याचा उद्देश असाच की अशा काही घटना घडतात आयुष्यामध्ये की त्या तुम्हाला तुमच्याकडे खेचतात. मग आता तुमचा पहिला प्रश्न होता की तुम्ही एवढी चांगला क्रीम इंडस्ट्रीत असताना तुम्ही ह्या देशी गाईकडं मी वळला किंवा सेंद्रिय शेतीकडे वळला. तर तसं काही म्हणता येत नाही. माझं दुहेरी काम सुरू असतं. माझे आता ह्यावेळी आमचा आता दुसरा जो घंटागावड्याचा दुसरा भाग आहे तर त्याचं सुद्धा आमचं काम सुरू आहे. त्याचं स्क्रिप्ट लेवलचं आणि इतर सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्याबरोबर माझं लेझिम नावाची एक फिल्म, त्याचंही माझं आता लिखाण पूर्ण झालेलं आहे. आणि काय असे प्रोजेक्ट पण माझे ह्यावेळी सुरू आहेत. खरं माझा जास्त वेळ आता शेतीमध्ये जातो. त्यामुळं मी ह्या दोन्हीचे सांगड घालून मी पुढे जायचा आता प्रयत्न करतोय. त्यामुळं चित्रपट, काही इतर प्रोजेक्ट आणि हे गोशाळा आणि गोशाळेशी संबंधित सेंद्रिय शेती, हे सगळं माझं सुरू आहे. दादा, हे जेव्हा तुम्ही सर्व सेंद्रिय शेतीचं तुम्ही सुरू केलं तर आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या काय तुम्हाला प्रतिक्रिया किंवा त्यातून काही विरोध झाला का?
चांगला प्रश्न आहे. मुळातच सेंद्रिय शेती हा शब्द लोकांना अजूनही भावलेला नाही. कारण त्यांना माहित नाही हा कुठला तर वेगळा विषय आहे किंवा वेगळी शेती पद्धती आहे असा विषय होता. तर मला सर्वप्रथम म्हणजे एक क्लिअर करायचं 1-2 मिनिटात. सेंद्रिय शेती म्हणजे शाश्वत, पारंपरिक किंवा जुनी जी आपली जी पूर्वीची पद्धत होती, तर त्याला आपण हे सेंद्रिय नाव दिलंय. यामध्ये कुठल्याही निविष्ठा बाहेरच्या आणायचं नाहीत असं असतं. तर ज्यावेळी मी ही शेती पद्धती मी करतोय, तर त्यासाठी पहिल्यांदा मी देशी गाई आणल्या, म्हणजे 9 गाई आणि 1 वळू ज्यावेळी मी आणला, तर त्यावेळी त्याच्या आधी मी हे क्षेत्र सगळं मी इंडस्ट्रियल एनए करून घेतलं. माझ्याकडचं 25 गुंठ, सुहास पाटलांच्याकडे 18 गुंठ, असं आम्ही दोन्ही जे प्लॉट आहेत शेतीचे आम्ही एनए करून घेतले, म्हणजे बिगर शेती करून घेतला, औद्योगिक बिगर शेती. आणि त्यानंतर मी गोठा बांधला, ओपन फार्मिंगचं हे सुरू केलं. लोक यायची, त्यांना एवढंच अप्रूप होतं की गाई कुठल्या आणतात, गायी आणतात. तर त्यांना वाटायचं जर्सी, एचएफ ह्याच गायी त्यांनी बघितल्या होत्या. काही जणांच्याकडे खिलार गायी होत्या. ज्यावेळी आम्ही गीरच्या गायी आणल्या आणि त्या आणल्यानंतर त्या गायी बघितल्या, वळू बघितला, लोकांना पहिले 4 दिवस खूप अप्रूप वाटलं, अरे वेगळं काहीतरी, वेगळं काहीतरी. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ह्या गाया मारतात, दूध देत नाहीत, अतिशय कमी दूध देतात. कारण त्यांचा प्रवास खूप लांबचा झाला होता. म्हणजे माझ्या गोठ्यात आल्यानंतर काही वेळेला 2-4 गाया होत्या, तर 1.5 लिटर, 2 लिटर, 3 लिटर दूध द्यायला लागल्या. तर लोक निराश होऊन म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने जायचे. पाठीमागे बरेच बोलायचे, अरे हे काय आहे, पोट्यातला धंदा. तरी पण मी ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. काही प्रमाणात मला घरातही विरोध झाला होता. खरं त्यांना वाटायचं की पिकाऊ क्षेत्र येणे केलंय यानं, याच्यात काय होणार आहे, हे चालणार आहे का, हे टिकणार आहे का, हे उत्पादन कोण घेणार आहे, असं खूप सुरुवातीच्या काळात विरोध झाला. तर नंतर हळूहळू ह्यातले काही गोष्टी कळाल्यानंतर किंवा ही पद्धती समजल्यानंतर तर तो विरोध मावळला. महत्वाचं म्हणजे आजही मला एक दुर्दैव वाटतं की एवढ्या जवळ माझी म्हणजे मी जे प्रयोग करत असतोय, तर बाहेरच्या खूप लोकांना अप्रूप आहे त्याचं. गावचे बाहेरचे बरेच लोक येऊन ह्या सेंद्रिय शेतीची बघा माझ्याकडे असलेल्या नॉलेजची माहिती घेत असतात. तर गावातलं असं म्हणावं, असे 2-4 शेतकरी किंवा 2-4 माझे मित्रमंडळी सोडले, तर अजून कोणाला ह्या पद्धतीविषयी जाणून घ्यायला आवडत नाही असं अजून दिसतं. तर मला आशा वाटते की भविष्यात सुद्धा माझ्या गावातली लोक सुद्धा ह्या शेतीकडे वळतील, हा एक आशावाद आहे. आणि या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्यात तो असा अनुकूल बदल व्हावा अशी माझी कामना आहे, म्हणजे इच्छा आहे माझी. आता बघूया काय होतंय. दादा, सुरुवातीच्या काळात ज्या काही अडचणी आल्या त्यावर तुम्ही कशी मात केली? महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आम्ही गोशाळा सुरू केली, त्यावेळी आम्हाला ह्या जनावरांविषयी खूप कमी माहिती होती. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होत्या. त्यांचं आजार पण काहीच नसतं हे पण आपल्याला माहित होतं. खरं ह्या गाभण कशा राहतात किंवा ह्यांची इतर ह्या सगळ्या गोष्टी असतील, तर त्याविषयी आम्ही अनभिज्ञता होती. ते थोडं आम्हाला अडचणीचं वाटलं, त्याच्यावर मी हळूहळू मात केली. सगळ्यात महत्वाचा विषय होता की ह्या सगळ्या गोशाळेतले जे होणारे जे प्रॉडक्ट आहेत, त्यामध्ये देशी गाईचं तूप असेल, तर तूप करायलाच साधारणपणे 25-30 लिटर दूध लागतं आणि त्याच्यापासून 1 किलो तूप होतं. पूर्णपणे पारंपरिक पद्धतीचं तूप असतं. आणि हे तूप एवढं दूध घातल्यानंतर त्या तुपाची किंमत त्या काळात मला वाटतं आम्ही 1500 रुपयाने सुरुवात केली विकायला. त्याला ग्राहक मिळत नव्हता, लोकांना माहितच नव्हतं. मग काही तर ती महत्वाची गोष्ट होती. बरेच दिवस आमचं 30-30, 25-25 किलो तूप साठायचं. इकडं खर्च वाढायचा सगळा, एक मजुरांचा खर्च असेल किंवा वैरणीचा. वैरण तर बऱ्यापैकी मी सगळ्या माझ्या स्वतःचीच होती. तर हा सगळा खर्चाचा विषय खूप मोठा होता. त्यावर काही आम्ही प्रॉडक्ट केले होते, म्हणजे आम्ही अर्क करतो किंवा पंचगव्याच्या वस्तू करतो किंवा मी गांडूळ खत वगैरे करत होतो. त्याला सुद्धा मार्केट होतं. कारण सेंद्रिय शेती ही पद्धतच लोकांना रूढ नव्हती. प्रत्येक जण दुकानातल्या गोण्या आणायचं आणि ते आपल्या शेतात टाकायचं किंवा औषधं फवारणी करायचे. त्यामुळं आम्हाला मार्केटचा खूप मोठा इश्यू होता. तर त्याच्यावर सुद्धा आम्ही हळूहळू मात केली. अजूनही आम्ही त्याच्यावरती काम करतोय आणि ते होईल. महत्वाचं मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की सगळ्यात पहिला जो कृषी संस्कृती नावाचा जो ग्रंथ लिहिला पराशर ऋषींनी, तर त्यांनी त्या ग्रंथाची सुरुवात करतानाच काय म्हणलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे.
जो हुशार आहे, जो प्रामाणिक आहे आणि ज्याला कष्ट करण्याची ताकद आहे अशानेच शेती करावी. अशिक्षित शेतकरी स्वतःला दारिद्र्यात लोटतो. आज जे आपण बघतोय तर आज कुठलाही शेतकरी हा श्रीमंत होण्याच्या दृष्टीने पावलं टाकत नाही. तो आजही दारिद्र्यात आहे. त्याचं कारणच आहे की तो जरी डिग्रीनं हुशार असेल, तो BSc ऍग्री असेल किंवा MA झालेला असेल, MA इंग्लिश झालेला असेल किंवा आणि बरेच शिकलेला असेल, तरी सुद्धा तो अशिक्षित आहे. कारण तो स्वतःच्या मातीवर बोलत नाही. तो शेती कसण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचं जाणून घेत नाही आणि तो अवलंबून राहतो कोणाशी? तो तर कृषी दुकानदारावरती अवलंबून असतो. तो स्वतःच्या शेतीचं हेल्थ कार्ड, आपण आपल्या शरीरात काय आजार पडल्यानंतर आपण काय करतो? आपण रक्त ब्लड सॅम्पल देतो, आपण युरिन सॅम्पल देतो किंवा इतर आपलं बाकीचे काय असेल ते आपण तपासण्या करून घेतो आणि त्यातून तुम्हाला कळतं की ह्या गोष्टी कमतरता आहेत, ह्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत. मग त्याच्यावरती तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात किंवा सल्ले देतात. तसं शेतीच्या बाबतीत होतं का? नाही होत. आज तुमची शेती आजारी व्हायला लागलेली आहे. बहुतांश आमच्या ज्या पलूस तालुका असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर सर्व ठिकाणची जमीन ही नापिकीकडे निघालेली आहे. त्याची कारण मुळात इथंच दडलेली आहे की शेतीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. मग आमचा हा हुशार स्वतःला समजणारा शेतकरी हा स्वतःच्या जमिनीचं कधी तपासणी करून घेतो का? माती परीक्षण करतो का? त्याची आरोग्य पत्रिका कधी काढतो का? आणि आरोग्य पत्रिका काढल्यानंतर त्यामध्ये कुठले घटक कमी आहेत, कुठले घटक जास्त झालेले आहेत आणि काय टाकायला पाहिजे, तर ते वाढवायचे कसे, तर ह्याविषयी कधी तो माहिती घेत नाही आणि स्वतःला समजतो की मी हुशार म्हणजे BSc ऍग्री शेतकरी आहे असं म्हणतो. मला ते म्हणायचं नाही, त्याच्या शिक्षणाविषयी मला काही बोलायचं नाही. फक्त मला एवढं सांगायचं की जे पराशर ऋषीने सांगितलं होतं, जो हुशार आहे, प्रामाणिक आहे, ज्याला कष्ट करण्याची ताकद आहे, हे सगळे गोष्टी जरी तुमच्याजवळ असल्या तरी सुद्धा तुम्ही स्वतःला दारिद्र्याकडे न्यायला लागलाय म्हणजे तुम्ही एक प्रकारे अडाणी म्हणजे अशिक्षित आहात असं माझं म्हणणं आहे. तर माझी सर्वात पहिल्यांदा ह्या सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की तुम्ही त्यामधले जे घटक आहेत त्याचा आधार पण दूर करायचा असेल तर ते काय करायला पाहिजे, तर ते सगळ्यात मुळात आहेत ते ऑर्गॅनिक पद्धती, म्हणजे जे सेंद्रिय निविष्ट असतील किंवा ज्या सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती असतील किंवा कसण्याच्या पद्धती असतील त्याचा अवलंब केला तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होतील. आणि परत मला त्या लिंककडे यायचं आहे की ज्यावेळी आपण शेती करायला घेतो आपली स्वतःची, त्यामध्ये आपण कधीही आपल्या स्वतःच्या मातीशी बोलत नाही. आपण म्हणजे मातीला काय पाहिजे किंवा काय नको आहे हे कधी बघत नाही. तर त्या उणीवा असल्यामुळं आज शेतकरी आपला दारिद्र्यात निघालेला आहे. दादा, मगापासून आता एवढं तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दल आम्हाला माहिती दिलीत, पण नेमकं सेंद्रिय शेती म्हणजे काय हे आम्हाला थोडक्यात स्पष्ट करा. महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे काय अशी वेगळी नाही. जे आपले आजोबा पूर्वज किंवा आपले वडील ज्या पद्धतीची शेती करत होते ती कशी करत होती शेती, तर शेतकरी म्हणल्यानंतर त्याच्याकडे 2 बैल आली, त्याच्याकडे एक देशी गाय आली गोठ्यामध्ये आणि त्या गायीच्या मलमूत्रावरती त्या बैलांच्या मेहनतीवरती त्याची शेती होत होती. म्हणजे खर्च शून्य होता एकूणच. म्हणजे कसं होतं, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी आपली शेतीचं आरोग्य चांगलं होतं, तर मगाचं जो मी तुम्हाला उत्तर दिलं आरोग्य पत्रिकेविषयी किंवा माती परीक्षणाविषयी, त्याचं कारण म्हणजे सुरुवात अशी आहे की त्यावेळी आपली जमीन ही सदृढ होती. त्या काळात मला माहिती आहे की पूर्वीच्या काळी जे किर्लोस्कर नांगर होते तर बैल 2च बैल ते नांगर मोडायचे, 2 बैल आणि 2 बैल म्हणजे 1 हाऊस पॉवर, एका घोड्याची ताकद होते. आणि ती 2 बैल ते लोखंडी नांगर किंवा लाकडी फाळ असेल तर ते त्यानं जमीन ती नांगरत होते. त्यामुळे 6 इंचाची जमीन अशी भेगाळून म्हणजे त्याची नांगरून होत होती त्याची. आणि त्यानंतर त्याच्यावरती सऱ्या सोडणं असेल किंवा कुळव मारणं असेल आणि दिंड मारणं असेल आणि त्यानंतर पेरणी व्हायची बैलाच्या साह्यानं. आणि मग त्याला कुठं तर नुसतं पाणी, कुठं तर पाऊस, नक्षत्र आणि ह्या सगळ्या पंचमहाभूत असतील, ह्या सर्वांच्या ह्याच्यामुळे ऊन वारा पाऊस ह्याच्यामुळे ते आपली शेती तरून जायची आणि पिकं यायची. तर त्यावेळी काय होतं की अशा पद्धतीनं शेती केल्यानंतर की ती पिकंही चांगली यायची. जे प्राण्यांचं मलमूत्र आहे म्हणजे
त्यावेळी बराच काळ शेती पडीक ठेवली जायची. म्हणजे आपल्यागत असं बारमाही पिकं नसायची. पिकं तिमाही म्हणजे रब्बी आणि खरीप हे दोनच हंगाम असायचे. एक हंगाम चांगला गेला तर त्या शेतकऱ्याची सुगी चांगली जायची. रब्बीमध्ये रब्बीची पिकं गहू हरभरा चांगला गेला तर त्याचं पीक चांगलं यायचं शाळू. नंतर खरीपामध्ये सुद्धा काही कडधान्यासारखी पिकं असतील किंवा इतर भात असेल तर ह्याची पिकं चांगली जायची. त्यामुळे त्याचं कुटुंब तरुण जायचं. खर्च काही नव्हता, निविष्ठा काही लागत नव्हत्या. नंतर जसं आपण रासायनिक खतांचा टाकायला सुरुवात केली त्यानंतर जमीन ही घट्ट व्हायला लागली. त्यानंतर 2 बैलाच्या ऐवजी 4 बैल ऐरा पैरा करून तुम्ही शेती करू लागला. म्हणजे नांगरताना 4 बैल वापरायला लागला. नंतर 6 बैलाचा नांगर आला. 6 बैल म्हणजे किती? 6 हॉर्स पॉवर. त्यानंतरचा काळ गेल्यानंतर 25 HP मॅसी फर्ग्युसन आला. म्हणजे 25 HP ते ओढतंय नांगर. म्हणजे तुम्ही विचार करा की 25 घोडे ताकद लावलेली आहे आणि ते घोडे ते नांगर ओढतायत. म्हणजे ज्या काळात शेती 2 बैलांना केली जात होती त्या आज 25 घोड्यांनी म्हणजे 25 HP ट्रॅक्टरनं करायला लागली. आज अशा अवस्था आहे. आज मला वाटतं 59 11 65 22 हे जे ट्रॅक्टरचे आहेत हॉर्स पॉवर त्याच्यापेक्षा पुढच्या काळात JCB शेती नांगरायला लागेल एवढी घट्ट झालेली आहे. त्याचं कारणच आहे की आपण जे रासायनिक खतं वारंवार टाकतो आणि त्या टाकण्यामुळं आपल्या शेतीमध्ये जे निविष्ठा आलेल्या आहेत त्या निविष्ठांचा खरं मात्र आपण बघायला गेलो तर त्या निविष्ठा कधी कोणी चेक केलेल्या नाहीत. आज आपण नावं देतो की बरीच अशी नावं आहेत. DAP असेल आणि इतर जे खत आहेत नत्र युरिया बिरिया इतर आणि बरीच नावं आहेत. मला नावं पण काही त्यातली येत नाहीत. तर ती खत आहेत त्या खतांमध्ये मात्र आपण बघायला गेलं तर त्यामध्ये काय असतं? पेट्रोकेमिकल असतं, थर्माकोलचे तुकडे असतात, डांबर असतं, ऑइल असतं, ग्रीस असतं, त्याच्या पुढे जाऊन प्लास्टिक असतं. हे सगळं कोटिंगसाठी या खतांमध्ये वापरलं जातं आणि वर्षानुवर्षे गेल्या 30-40 वर्ष झाला आमचा शेतकरी आहे तो गोण्या नेऊन मला वाटते एका ऊसाच्या पिकाला तो मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे ते 1.5 ते 2 टन खत टाकतो. आपल्याकडे पद्धत आहे ना जवळ 5-6 डोस टाकायची. तर अशा पद्धतीने टाकतो. त्यामध्ये 70% हे घटक असतात मगाशी मी तुम्हाला सांगितलेले ते सगळे आणि उरलेलं खत असतं म्हणजे ते रासायनिक अभिक्रिया केलेलं. तर हे सगळं आम्ही 40-40 वर्ष टाकतोय. 40 वर्ष जर तुमच्या रानामध्ये हे टाकत असाल तर 40 टन हे सगळ्या हे जे मगाशी टाकाऊ पदार्थ सांगितले ते गेलेले आहेत. तर ते टाकाऊ पदार्थ तुमच्या शेतीमध्ये गेल्यानंतर शेतीमध्ये असणारे जे जीवाणू आहेत ते सगळे मरून गेले. एक साधं उदाहरण आहे आपल्याकडे बघायला गेलं तर आपण ज्यावेळी शेतामध्ये आपण शेतकऱ्यांचा भाकरी घेऊन जातो जेवण असतं त्याचं भाताचा शीत सांडलेला असतो, भाकरीचा तुकडा सांडलेला असतो, वांग्याचा देठ पडलेला असतो. तर ते उचलून न्यायला हजारो जीव तिथं आलेले असतात. तुम्ही कधी निरीक्षण केलं तर सामान्य शेतकऱ्याच्या किंवा सामान्य माणसाच्या लक्षात येईल तो भाताचा शीत न्यायला हजारो जीव आलेले असतात. म्हणजे ते जमीन जिवंत आहे. तिथं तुम्ही युरियाचे 4 दाणे टाका ते कोण येतं का खायला बघा. आणि लहानपणी आपल्याला बघायला गेलं तर प्रत्येकाला 4थीला धडा होता पूर्वी की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. म्हणजे गांडूळ ही शेती करत होती. तुम्ही आम्ही निमित्त मात्र होतो. ते काय करत होते की मुळांना ते अन्न पुरवठा करायचं काम करत होते. तुमच्या जमिनीमध्ये असणारे जे मगाशी सांगितलेले जे मूलद्रव्य आहेत ते सगळे. आणि त्यांचं खाद्य काय होतं तर पाला पाचोला कुजला असेल किंवा शेण पडलेलं असेल किंवा इतर निविष्ठ असतील त्या सेंद्रिय सगळ्या त्या गांडुळाचं खाद्य होतं. आणि त्या गांडूळ स्वतःचं वर्मी म्हणजे पाणी असेल गांडूळ पाणी या सगळ्यांच्या द्वारे ती शेती सुपीक करायचं किंवा ठेवायचं काम करत होतं. आज हे गांडूळ सगळे मेलेले आहेत. आज आपण बघायला गेला तर आपल्या जमिनीमधला pH म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे तो खूप कमी खालावलेला आहे. आणि सेंद्रिय कर्ब खालावणं म्हणजे आपली जमीन मृतवत म्हणजे मरणाकडे टिकलेलं आहे, व्हेंटिलेटरवर आहे असा एक त्याचा भाग होतो. त्यामुळं सेंद्रिय शेती म्हणजे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमचा खूप महत्वाचा प्रश्न होता की सेंद्रिय शेती म्हणजे काय. तर आपली पूर्वज जी पद्धतीची शेती करत होते त्याला शाश्वत म्हणतो आपण, सेंद्रिय म्हणतो, नैसर्गिक म्हणतो, 0 बजेट म्हणतो म्हणजे 0 खर्च आधारित. तर अशा पद्धतीची शेती म्हणजेच सेंद्रिय पद्धत आहे. बाहेरचं आणून काही टाकायचं नाही. तुमच्याही शेत बांधावरती एखादी आंब्याची ढाळी पडली असेल किंवा नारळाची झावळी पडली असेल ते तुम्ही शेतात नेऊन टाकली मधोमध तर ती कुसते त्याचं खत होतं आणि त्याच्यापासून तुमची शेती तयार होते.
काही प्रमाणात आता आमच्यासारखे काही लोक निविष्ठा करायला लागल्यात. त्यामध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, दशपर्णी अर्क आहे, जे कीटकनाशक म्हणून वापरला जातो. त्याबरोबरच मच्छी अर्क आहे, वार रसायन आहे. ही जी गाय आपण बघितली, त्या गायीचं वार असते. जुनं विज्ञान आहे की गायीची वार आपण नदीला टाकून देतो तो माशांना खायला, किंवा उकरीला पेरवतो आपण पुरत होतो. हा, तर ती का कुत्री मांजरे खाऊन येत म्हणून, आणि ती पुरल्यानंतर त्याचं खत तयार होऊन त्या शेणातनं आपल्या शेतात जाईल. आता त्याच वार आपण गोमूत्रात आणि गुळात भिजत ठेवली, त्याचा अर्क तयार केला, तर ते चांगली फवारणी म्हणून उपयोगाला आणू शकताय. त्याबरोबर तुम्ही सप्तधान्य आहेत आपले, तर ते सप्तधान्य जरी तुम्ही भिजत घातली गुळामध्ये, तर ते सुद्धा चांगलं खत होऊ शकतंय. म्हणजे ह्यासाठी लागणारे जे औषधं किंवा खत आहेत ते तुम्हाला स्वतःच्या शेतात तुम्ही करू शकता, म्हणजे शेत बांधावरती करू शकता. आता आमिल वेमिल घटक आहे, म्हणजे आलं, मिरची, लसूण. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आमच्या पालेभाज्यांवरती आम्हाला कीटकनाशक मारायलाच पाहिजे. आलं, मिरची, लसूण त्याची पेस्ट तयार करा, ती तुम्ही मारू शकता त्याचा अर्क काढून. दुसरी गोष्ट आहे वेखंड मिरची लसूण आहे, त्याची पेस्ट तयार करा, ती तुम्ही मारा. माशांचे तुकडे आहेत ते तुम्ही गुळात भिजत घाला आणि इयमचा त्यामध्ये द्रावण सोडा, तर त्याचं पासून चांगलं खत तयार होते. तुम्ही कोंबडीची शेक म्हणजे आपण पोल्ट्री खत म्हणतो, तर ते तुम्ही 5-6 किलो घेऊन ते तुम्ही भिजत घाला, त्यामध्ये गुळ घाला आणि त्याची स्लरी होईल ते तुम्ही सोडा किंवा त्याच्यावरती फवारणी करा. दुसरी गोष्ट, निसर्गात असलेल्या ज्या फळं आहेत, आंबट, तुरट आणि गोड, अशी 3 प्रकारची आपण फळं आपण नेहमीच खात असतो. त्या 3 प्रकारची जी फळं आहेत, त्या 3 प्रकारच्या आपण गोड फळांचा एक फलाहार केला, आंबट फळांचा केला आणि तुरट फळांचा केला, म्हणजे पेरू सारख्या तुरट फळांचा, तर ते 3ची वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या शेतीवरती फवारणी करू शकता. आणि ह्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं तुमच्याकडं असलेल्या घरातल्या असलेल्या गोष्टींवरती आहे. त्याबरोबर पंचगव्य हे सुद्धा खूप मोठं औषध आहे. देशी गायचं दूध आहे, तूप आहे, शेण, गोमूत्र आणि दही. ह्यामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात ओसाचा रस, गूळ, नारळाचं पाणी आणि जास्त पिकलेल्या केळी घातल्या, थोडा मध घातला आणि ह्याचं एक 17 दिवस तुम्ही जेव्हा आपलं पंचगव्य तयार करायला ठेवलं, त्यानंतर ते गोड वास येतो, ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये स्लरीद्वारे सोडलं तर ते सुद्धा पिकांना उपकारक आहे, म्हणजे फायदेशीर आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी वापरून केली जाणारी शेती ती सेंद्रिय आहेत. आणि रासायनिक शेतीविषयी काय तुम्ही आहातच, तुम्हाला माहित आहे त्या सगळ्या पद्धतीनं जे कशा पद्धतीने केले जाते, त्याच्यात फवारण्या कशा असतात. ती एक गरज होती, तात्पुरती गरज होती, तर आता ते सगळीकडे 100% रासायनिकच करायला लागलेले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती हा महत्वाचा त्यातला फरक आहे. दादा, सेंद्रिय शेतीबद्दल इतकी सगळी माहिती ऐकल्यानंतर आता जी नवीन तरुण पिढी ही सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी त्यांनी कोणती पायरी सर्वप्रथम घ्यावी असं आपल्याला वाटतंय? सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की तरुणांनी सेंद्रिय शेतीकडे वळायलाच पाहिजे. आज आपण बघायला गेलात तर आपल्या ताटात येणारं अन्न आहे ते खरंच विषमुक्त आहे का, हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सेंद्रिय शेतीची किती मोठी गरज आहे. तर त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळी जे काही मुलं सेंद्रिय शेतीकडे वळायला लागल्यात, मला बरेच जण भेटले किंवा बरेच जणांचे फोन येत असतात, तर त्यांना मी पहिल्यांदा सांगत असतो की तुमच्याकडे जी असणारी शेती आहे त्या शेतीचा अभ्यास असा करा की तुमच्या वडिलांना विचारा की आपल्या शेतीमध्ये काय आहे. माझे सर्व शेतकरी म्हणजे माझे शेतकरी वडीलधाऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही सहज एक माझं निरीक्षण आहे की असं आपण बघतो, डॉक्टर असेल तर त्याचा मुलगा डॉक्टर होतो, वकील असेल तर त्याचा मुलगा वकील होतो. हे डॉक्टर वकील आपल्या मुलांना सगळ्या ज्या त्यांच्या व्यवसायातल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या सांगत असतात. खरं दुर्दैव मात्र आमचं आहे की आमच्या शेतकऱ्यांचं की आमचे वडील असेल किंवा आम्ही आमच्या पुढच्या पिढीला आम्ही शेतीपर्यंत नेत नाही, आम्ही आमच्या शेतीतल्या बारीक सारीक गोष्टी सांगत नाहीत, आपले बांध बंदिस्त या सगळ्या गोष्टी सांगत नाहीत, किंवा आपल्या शेतामध्ये जास्त पाणी झाल्यानंतर कुठलं पीक घ्यायचं, कमी पाण्यावर कुठली पिकं घ्यायची, हा सुद्धा त्यांचा सारासार अभ्यास असतो. तो सुद्धा आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देत नाही. तर ज्यावेळी ही मुलं जेव्हा शेती करायला येतील किंवा करायला लागतील, जे चांगलं सुचिन्ह आहे, त्यांनी सर्वप्रथम आपल्या वडिलांशी शेतीबाबत चर्चा करावी.
त्यानंतर सर्वप्रथम आपल्या शेतीतली माती जे माती परीक्षणासाठी लागते 4 कोपऱ्यातली आणि मधली रॅन्डमली माती काढून ते परीक्षण करावं. त्याबरोबर मातीमध्ये काही घटक आहेत, काय जास्त आहेत त्याचा अभ्यास करावा आणि प्रत्येकाने एक तर देशी गाय पाळावी. त्याशिवाय सेंद्रिय शेती होणार नाही. निविष्ठा तुम्ही बाहेर आणाल, सेंद्रिय निविष्ठा पण मिळतात, तर त्याचा सुद्धा खर्च वाढतो. त्यासाठी खर्चात बचत किंवा शून्य खर्चाची शेती आपल्याला करायची असेल, 0 बजेट करायचं असेल तर स्वतःच्या गोट्यामध्ये एक गाय असावी. दूध भलेही देऊ नये, तिनं गोमूत्र आणि शेण दिलं तरी त्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा गाय आणावी, त्या गायीचा सांभाळ करावा. त्याचं बाकीच्या निविष्ठा आहेत त्या सगळ्या आता माहिती तुम्हाला सगळ्या मिळते, कुणाकडेही मिळते माहिती. तर त्या पद्धतीनं त्याने शेतीची सुरुवात करायला हवी. त्याबरोबरच काही पिकं असतील तर त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी माहिती घेऊन बाबा आपल्याला त्याचं कुठं उठाव आहे, काय पद्धतीनं करायला हवे, काय तज्ञ लोकांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी शेतीकडे वळलेलं चांगलं आहे. आणि भविष्यात मला एक आशा आहे की बरीच तरुण मुलं आता सेंद्रिय शेतीची माहिती घ्यायला आणि शेती करायला उत्सुक झालेले आहेत. तर ते ह्या निमित्ताने एक चांगलं वातावरण आता दिसते. दादा, मगाशी आपण सांगितलं की आपले घरातले जे वडील आहेत ते मुलांना बांध कुठपर्यंत आहेत ते सांगतात, पण शेतीमध्ये तू काय कर, अशा पद्धतीने कर हे सांगत नाहीत. ह्याच्याविषयी तुम्ही खूप छान बोललात. तर सेंद्रिय शेतीबद्दल आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो कशा पद्धतीने दूर करायला हवा? खूप चांगला प्रश्न आहे. कारण बघायला गेलं तर सेंद्रिय शेतीविषयी प्रत्येक जण गैरसमजच पसरवत आहे. तर त्याविषयी मला थोडं बोलायचं आहे की काय गैरसमज आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खतं टाकायचे, त्याच्यापासून उत्पन्न येत नाहीत, पिकं लहान राहतात. आणि आज आपण ऊसासारखं जे नगदी पीक म्हणतो तर त्या संदर्भात सुद्धा खूप मोठे लोकांमध्ये गैरसमज आहे की तुम्ही पिकं लावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही नुसत्या स्लरी सोडून, नुसतं गोमूत्र सोडून पीक येत नाही असं म्हणण्याच्या लोकांच्या म्हणजे गैरसमज पसरवण्याच्या लोकांच्या मध्ये सुरुवात झालेली आहे. तर त्याचं माझं एक स्पष्ट मत आहे की तुम्हाला कुणालाही या संदर्भातले गैरसमज असतील तर ते कसे दूर होतील, तर त्याविषयी मी बोलणार आहे. सर्वप्रथम आपण बघायला गेला तर तुमची जी पद्धत आहे शेती करण्याची ती पद्धत आपण बदलायला पाहिजे. आपण आधी आपल्या शेतीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. त्याबरोबरच उत्पन्न येत नाही, पीक येत नाही, रोगाला बळी पडतंय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आज सेंद्रिय शेतीबद्दलच्या लोकांमध्ये पसरलेल्या आहेत तर त्या सगळ्या चुकीच्या आहेत. माझं तर मत असं आहे की असं कुणाला काही उदाहरणं असतील किंवा असं काही वाटत असेल तरी माझ्याकडे यावं, मी त्यांचा गैरसमज दूर करायला सक्षम आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने शेती करता हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे गैरसमज तर प्रत्येक ठिकाणी आहेत, तर ते त्याविषयी माझं काही मत नाही. तर गैरसमज दूर तर झाले पाहिजेत. कोण म्हणतं पीक येत नाही, माझ्याकडे येऊन त्यांनी जर बघितलं तर त्यांना कळेल की मी आज सुद्धा 35 गुंठेच्या क्षेत्रामध्ये 31 टन ऊसाचं उत्पन्न घेतलेलं आहे. आणि तोही ऊस असा की 671 जे 35 वर्षापूर्वी आपल्यातनं व्हरायटी हरवली होती ती 9205 आणि 8632 असं तिन्ही मिक्स पिकं मी घेतली आणि त्याद्वारे मी माझा ऊस आणलेला आहे. 35 गुंठ्यामध्ये 31 टन ऊस आणले. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा तर ती पद्धती हे आपण स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत आणि बरेच जण शेतकरी, सेंद्रिय शेतकरी ते पद्धती डेव्हलप करतात. महत्वाचं म्हणजे तुम्ही शेतांमध्ये काही हिरवळीची खतं टाकता का किंवा हिरवळीच्या खतांच्या विषयी माहिती देता का, स्लरी कुठल्या कुठल्या टाकता. त्याबरोबरच त्याच्या भोवती तुम्ही इतर पिकांचं जे जाळं आहे, आज आपण बघायला गेलं तर भाजीपाल्यासारखी पिकं आहेत किंवा इतर जे कडधान्याची पिकं आहेत त्याच्यावरती रोग येतो, त्याच्यावरती कीड येते असं ज्यावेळी सांगतात आणि त्याच्यावरती रासायनिक खत किंवा रासायनिक कीटकनाशक मारल्याशिवाय ते मरत नाही असं बऱ्याच जणांचं मत असतं. तर माझं तर एक स्पष्ट मत आहे, तुम्ही शेतीची पद्धतच अशी डेव्हलप करायची की आपले पूर्वज काय करत होते की 3 ओळी झाल्या, समजा हरभऱ्याच्या 3 ओळी झाल्यानंतर तुमच्याकडे करडई लावली जायची, मध्ये ती शाळवाचं ताट असायचं, शेताभोवती शेवऱ्यांची म्हणजे हे असायचे, शेवऱ्याचा मोगणा असायचा, चारही बाजूला शेवरे असायची, मध्ये एखादं झाड असायचं. हे कशासाठी होतं
तर पक्षी थांबे म्हणून आपण याचा वापर होत होता. प्रत्येक पक्षी यायचा, तो त्या झाडांवरती, त्या मोठ्या पिकांवरती थांबायचा आणि त्यांना आवडणारा जो कीटक आहे, शत्रू कीटक, तर तो खाऊन जायचा. आणि त्यामुळे काय होतं की किडीचं आणि रोगाचं नियंत्रण होत होतं. दुसरी गोष्ट महत्वाची की काही अशी मिश्र पीक पद्धती केल्यानंतर रोग हा 99% येतच, ते आला एखाद दुसरा टक्के. तर त्यासाठी मगाशी मी तुम्हाला सांगितलं जे सेंद्रिय मधलं जे दशपर्णी अर्क आहे, दशपर्णी अर्क हा जालिम औषध आहे. त्यावर तुम्ही ब्रह्मास्त्र करू शकता, अग्निअस्त्र करू शकता, अमिल वेमिल मगाशी सांगितलं ते करू शकता. आणि हे फक्त तयार करायची पद्धती आपण शिकून घेतली आणि ते तुम्ही तुमच्या शेतीमध्ये त्याचा अवलंब केला तर हे सगळे गैरसमज दूर होतील. आणि काही प्रायोगिक तत्वावरती काही बरेच जणांनी प्लॉट केलेले आहेत. बरेच असे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत जे प्रायोगिक तत्वावरती शेती करतात आणि त्या सक्षमपणे पुढे टाकलेले आहेत. त्यांनी सुद्धा ही बागायती भाजीपाल्याची पिकं असतील किंवा इतर सगळी पिकं असतील तर ती सक्षमपणे त्यांनी घेतलेले आहेत आणि हा गैरसमज दूर झालेला आहे. दादा, आता ही आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती यांचा मेळ कशा पद्धतीने घालता येईल? सेंद्रिय शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यल्प प्रमाणात करावा लागतो. तरी पण ह्या युगाची गरज म्हणून आपण सेंद्रिय शेतीमध्ये आपण तंत्रज्ञान वापरू शकतो. आता काही प्रमाणात आपण बघायला गेलात तर आपण ज्यावेळी 45 दिवसाच्या हिरवळीच्या खतांसाठी आम्ही जी बायोडायनामिक पद्धत वापरली जाते, जे तृणधान्य आहे, कडधान्य आहे, तेलबिया आहेत, मसाला दाण आहे, हे सगळं आपण ज्यावेळी पेरतो पिकांमध्ये, आंतरपिकामध्ये, आणि ते गाडायची वेळ असते, तर त्यावेळी छोटे कुबोडासारखे ट्रॅक्टर्स आलेले आहेत, त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी ऊसासारखी मोठी पिके येतात किंवा मोठी पिके येतात तर त्याच्यावरती फवारणी करताना मी सुद्धा ड्रोनचा वापर करतो. माझं वार रसायन, मी जे आता ऊस आपण बघताय गेल्या वर्षी लागण होती, त्या लागणीमध्ये मी 3 वेळा मी ड्रोनने फवारणी वार रसायनाची केली, तर त्याचाही खूप चांगला उपयोग झालेला आहे. तर जे आपण म्हणतो की आजची पिढी ही शारीरिक कष्टाला कमी महत्व देते, तर त्यांच्यासाठी काही प्रमाणात तंत्रज्ञान वापरायला आज सोपस्कर झालेलं आहे. जे आपण फवारणीचे पंप म्हणतो ते सुद्धा तुम्ही दशपर्णी अर्क किंवा इतर अर्क फवारताना ते उपयोगाला आणता येतात. काही वेळा आपण ट्रॅप असेल जे पूर्वी नव्हते, किंवा जे मित्र कीटक असतात ते सोडून जे शत्रू कीटकांना पकडण्यासाठी काही ट्रॅप लावले जातात, ते पिवळे ट्रॅप असतात, चिकट सापळे असतात, या सगळ्या ट्रॅपसाठी आपल्याला वापर आपण ह्या तंत्रज्ञानाचा आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. जे भाजीपाला पिकं असतील, जे सेन्सिटिव्ह पिकं आहेत, त्यासाठी हे तंत्रज्ञान आपण वापरू शकतो. त्याबरोबरच एक महत्वाचा विषय म्हणजे जे मित्र कीटकांची आळी किंवा अंडी मिळतात, तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या शेतांमध्ये ठेवू शकता. आणि त्या अंडी वाढल्यामुळे जे मित्र कीटक काय करतात, तर मित्र कीटक हे मांसाहारी आहेत. महत्वाचं म्हणजे हा निसर्गातला एक वेगळा चमत्कार आहे की मित्र कीटक आहेत सगळे मांसाहारी आहेत, ते शत्रू कीटक आहेत ते त्यांना खातात. आणि ते स्वतः सेंद्रिय शेतीमधले खूप मोठे रक्षणदार आहेत. तर त्यामुळं हे जे तंत्रज्ञान आहे ते आज सोपस्कर पद्धतीनं तरुणांना वापरण्याजोगं आहे आणि तरुण त्याचा अवलंब करतोय. आपण आता वळतोय रॅपिड फायर कडे. तर दादा, आपले आवडते पीक कोणते? माझं आवडतं पीक आहे ऊस आणि कडधान्य. आणि शेतीतील सर्वात मोठा धडा तुमच्यासाठी काय आहे? माझ्यासाठी सर्वात मोठा धडा 2019चा महापूर आणि त्यामध्ये झालेलं नुकसान, अपरिमित नुकसान माझं झालं, तर तो खूप मोठा माझ्यासाठी धडा होता. नदीजवळ असल्यामुळं त्याचा खूप मोठा प्रभाव माझ्या जनावरांना आणि माझ्या सगळ्या मशिनरीनं झाला, तर त्यामुळे तो मी अजून भोगतोय. तर तो खूप मोठा धडा आहे. दादा, दिवसाची सुरुवात आपण कशी करता? मी सकाळी 5:15 ते 5:30 उठतो. त्यानंतर गोठ्यातली जी कामं असतात, धार काढणारे असतात, त्यांना मदत करतो किंवा इतर सगळ्या बाकीच्या गोष्टी करतो. आणि त्याबरोबर कामगारांचं नियोजन हे महत्वाचं असतं. आणि त्याबरोबर काही मार्केटिंगच्या काही गोष्टी असतील, कुणाला काय पाठवायचं असेल तर ते गोष्ट त्या करतो इथं असल्यानंतर. आणि बाहेर असल्यानंतर मग ते तिकडची कामं. तर इकडच्या नियोजनाचा भाग हा सुरुवातीपासूनच, पहाटेपासूनच असतो. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रेरणास्थान कोणतं आहे? माझे सर्वात महत्वाचे प्रेरणास्थान माझे आजोबा ग्रामीण साहित्यिक मबा भोसले, आणि दुसरं प्रेरणास्थान आहे माझे माधव गाडगीळ.
ज्यांनी पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि ज्यांच्यासोबत मला काही काळ घालवता आला असे माधव गाडगीळ ही दोन माझी प्रेरणास्थानं आहेत. अच्छा. आणि यश या शब्दाची व्याख्या तुमच्या मते कशी आहे? हा, आता खूप महत्वाचा प्रश्न आहे. यश म्हणजे पैशात आज गणते होते, तर मी कधी त्या गोष्टीला महत्व दिलं नाही. माझं महत्वाचं मला यश असं वाटतं की माझा आयुष्याचा शेवट एका डोंगराकडेला व्हावा, तिथं माझी गोशाळा असावी, तिथं काही कोंबड्या, जनावर, गायी असाव्यात आणि त्या फिरत मी माझं कुटुंबीय मी दिवसभर त्या डोंगराभोवती माझ्या जनावर चरवतोय आणि संध्याकाळी येतोय, घरी येतोय, घरात काय असेल ते भाकर तुकडा खातोय आणि तो मला यशाचा भाग वाटतो. संध्याकाळी झोप लागणं आणि सकाळी परत दुसऱ्या दिवशी उठणं, निरोगी उठणं, ह्याला मी यश म्हणतो. बाकी इतर गोष्टींना मी महत्व देत नाही. वा, छान. आज राज्यभरामधील तरुण शेतकरी आणि तरुण पिढीतील शेतीकडे वळू इच्छिणारे प्रेक्षक आज पलूस न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून आपल्याला पाहत आहेत. तर या तरुणांसाठी तुमचा महत्वाचा संदेश काय असेल? सुरुवातीला मी पलूस न्यूज एक्सप्रेसचं मी अभिनंदन करतो किंवा आभार मानतो की खरंच ही आज काळाची गरज आहे की शेतीविषयीचं मुलाखत घेणं किंवा जी शेती रुजू पाहते, सेंद्रिय शेती रुजू पाहते म्हणजे पूर्वीपासूनची शेती आहे. खरं ते आपण आता नव्यानं परत त्याच्याकडे दृष्टी लोकांना येते आणि त्यासाठी पलूस न्यूज एक्सप्रेस मला व्यक्त होण्याची संधी त्या माध्यमातून देते. ती खूप महत्वाची संधी आहे. तर या सर्व प्रेक्षकांना मी एकच सांगू शकतो की तुम्ही घरी जेवायला बसता तर त्यावेळी तुमच्या ताटात आलेलं अन्न त्याकडं एक नजर टाका. तेच अन्न तुमची बायको खाते, तुमची मुलं खात आहेत, तुमचे आई वडील खात आहेत. ते अन्न विषमुक्त आहे का एवढी नजर तुमची त्या शरीराकडे जाऊ दे किंवा त्या पानाकडे जाऊ दे, तुमच्या ताटाकडं. त्यामध्ये तुम्ही भात खात असाल, त्यामध्ये भाजी खात असाल, त्यामध्ये भाकरी असेल किंवा काही तळलेली भजी वगैरे त्यासाठी वापरलेलं तेल असेल, हे सगळं विषमुक्त आहे का हे एकदा आपण बघा आणि ते अन्न कसं आहे मग तर त्याचा अभ्यास करा. दुसरी गोष्ट माझी ह्या तरुण शेतकऱ्यांना आहे की तुम्ही सुद्धा हे सर्व गोष्ट करा. तुमच्या पानात आलेलं अन्न कसं आहे ते बघा. त्यामुळं ते अन्न कसं विषमुक्त होईल ह्यासाठी तुम्ही पद्धती जी आपण अवलंबणार आहोत सेंद्रिय शेती ती तुम्ही करा. त्यासाठी लागणारी ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही शेती करा. ह्यामध्ये खूप मोठं उज्ज्वल भवितव्य आहे. कारण आज घरोघरी आरोग्याचा प्रश्न हा महत्वाचा झालेला आहे आणि त्यामध्ये अन्न हे महत्वाचं हे विषय आहे की अन्नामुळं बऱ्यापैकी कॅन्सर किंवा त्यासारखे असणारे तत्सम आजार होत आहेत. आज आपण बघायला गेलात तर तुम्ही काही न्यूज पण मागच्या काही दिवसातल्या आपण बघतोय की एफडीएच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अन्नातले भेसळ किंवा या सगळ्यांवरती धाडी पडलेल्या आहेत. पण त्यांनाही माहिती आहे की अन्न हे सगळं विषयुक्त आहे, भेसळयुक्त आहे आणि आपण ते खातोय. आणि शेतकऱ्याला अधिकार नाही की तुम्ही ग्राहक असतील किंवा आपले प्रेक्षक असतील यांच्या ताटातलं अन्न कसं शुद्ध आणि सात्विक आहार असावा, सकस असावं, यासाठी आमची जबाबदारी आहे की आम्ही बळीराजा म्हणतो. आम्ही राजा आहे, बळीराजा आहे. तर आम्ही कसं पिकवायला पाहिजे तर विषमुक्त आम्ही अन्न पिकवायला पाहिजे. आमच्या शहरातला जो ग्राहक आहे जो विश्वास ठेवून आपलं दूध घेतोय, आपलं तूप घेतोय, आपल्याकडचं कडधान्य घेतोय, आपल्याकडचं तेल घेतोय, आपल्याकडचं इतर सगळ्या गोष्टी घेतोय, ते शुद्ध कसं त्याला मिळेल ह्याच्यासाठी माझ्यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन आपली शेती कसण्याची पद्धत ही शाश्वत ठेवली तर ती भाग्यकारक ठरेल. आणि पलूस न्यूजच्या या प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा ते तुमचा फॅमिली डॉक्टर कसा असतो तसा तुम्ही फॅमिली फार्मर तुम्ही नेमा. त्या फार्मरला, त्या शेतकरी बांधवाला तुम्ही सशक्त करा. म्हणजे त्याच्याकडचं अन्न विकत घ्या, त्याला त्याच्या खर्चाच्या ह्याच्यात तो मागतोय, खर्च आणि थोडाफार नफा एवढं पैसे देऊन त्याच्याकडचं अन्न घ्या. तुमचं कुटुंब सुखी होईल, तुम्ही आरोग्यमुक्त राहाल, आरोग्यातली सगळी लोक म्हणजे रोगमुक्त राहाल आणि तो शेतकरी सदृढ राहील आणि तोही प्रेरणा त्याला मिळेल की शेती करण्याची पद्धती सुद्धा तो
सेंद्रिय ठेवेल, शाश्वत ठेवेल. आणि ह्या दोन्हीमधला दुवा साधण्याचं काम ही आजची मुलाखत करणार आहे अशी मला आशा वाटते. त्यामुळे मी पलूस न्यूज एक्सप्रेसच्या आमचे संपादक संदीप नाझरे असतील आणि मेघा मॅडम असेल, या सर्वांचं मी आभार मानतो. तर हे होते सेंद्रिय शेतीचे अभ्यासक आणि कृषीभूषण पुरस्कार विजेते माननीय श्री सुनील भोसले. अशा मुलाखतींसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. धन्यवाद.